माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भावसार समाज ज्येष्ठ नागरिक संस्था सोलापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान भावसार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सौ शुभांकीताई बुवा माई पाखर संकुल सोलापूर, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ रोहिणीताई रामचंद्र तळवळकर मॅडम, भाजपा सोलापूर शहराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेविका. प्रमुख उपस्थिती म्हणून भावसार समाज अध्यक्ष श्री राजकुमार हंचाडे सर, अरुण आकुडे, दत्तात्रय पुकाळे, श्रीकांत अंबोरे सर, विजय पुकाळे, सुदाम पिसे. कार्यक्रमाची सुरुवात ही हिंगोलांबिका देवीच्या पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सोनाली बेंद्रे, सौ सुरेखा श्याम सरोदे, श्रीमती विजयलक्ष्मी नारायण सुलाखे, संज्योती बाबूराव ढगे, सुमन बाबूराव दंतकाळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शशिकांत रंगळसर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजेंद्र मिरजकर, श्याम क्षीरसागर, राम डोईजोडे, सुभाष पाखरे यांनी सहकार्य केले. माझे समाज बंधू आणि भगिनी यांना मी आज खूप खूप थँक्यू म्हणते. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मंडळींनी मला बोलवलं आणि माझा सत्कार केला, त्याच्याबद्दल खूप मी ऋणी आहे. तर हा सत्कार हा एका स्त्रीचा नसतो बरं का, हा सत्कार सगळ्या स्त्रीचा आहे. काही जणांना इथे येण्याची वेळ मिळाली, काही जणांना तिथंच आहे, पण हा एकामुळे होत नाही. मी हा माझा सत्कार माझ्या मुलीला, माझ्या आईला, माझ्या सासूला, ज्या कोणी स्त्री आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्त्री ही आरती आहे पुरुषाशिवाय, त्यामुळं मी हा सत्कार फक्त स्त्रीचा म्हणून नाही तर स्त्री आणि पुरुषाचा आहे असं म्हणून स्वीकार करते. आणि तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघातला मी असं धन्यवाद देईन की असे हिरे हुडकून तुम्ही त्यांचा कोंदण द्यायचं जे काम केलं त्याच्यामुळं त्यांना आणखीन काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. आणि आपली कुणीतरी दखल घेत आहे, आपला कुणीतरी सन्मान करत आहे, याच्यासाठी आणखीन काम करण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह या सत्काराने मिळतो. सत्काराची शाल जेव्हा आपल्या खांद्यावर पडते तेव्हा आपल्यावरती आणखीन थोडी जबाबदारी येते समाजाची. ज्या समाजाने माझा सन्मान केलाय, ज्या समाजाने माझ्यासाठी माझे कष्ट ओळखून हा माझा सत्कार केलाय, त्यासाठी मी समाजाचं काहीतरी देणं लागते ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि नक्कीच भविष्य काळामध्ये ते करतील असा मला विश्वास वाटतो. पुनश्च एकदा त्या सगळ्यांचं अभिनंदन. सरांनी मला एक चिठ्ठी दिली आहे, शासकीय कमिटीवरती भावसार समाजाला काहीतरी त्याग द्यायला पाहिजे. आमच्यामध्ये म्हणजे नगरसेवक पदाचं तिकीट वाटप करत असताना भावसार समाजाला न्याय आम्ही देऊ शकलेलो नाही आमच्या अडचणीमुळे. परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या शासकीय कमिटी आहेत, ज्या आणखी महानगरपालिकेच्या कमिटी आहेत, त्यामध्ये आपल्या भावसार समाजाला नक्की न्याय द्यायचा प्रयत्न मी करेन अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देते. कारण याच्या सगळ्यांच्या बरोबरच मी पण त्या सगळ्या गोष्टींबरोबर काम करत आहे, सगळ्यांच्या बरोबर पण. त्यामुळे मला याची जाणीव आहे प्रत्येक समाजामध्ये असे जे घटक आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे. कारण तुम्ही सगळा समाज आमच्या भारतीय जनता पार्टीबरोबर कायमच आमच्या बरोबर आहात. आमचे विजय महेंद्रकर ओबीसी मोर्चाचे आमचे अध्यक्ष, तेही वेगवेगळे उपक्रम या आपल्या समाजामध्ये बरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये पण राबवत असतात. त्यांचाही आम्ही या कमिटीवरती कुठेतरी समावेश नक्की करू अशा प्रकारचा मी विश्वास आपल्या समाजाला देते. तुम्ही आम्हाला बोलवून आज आमचा सन्मान केला. मला थोडी गडबड आहे, म्हणजे आता बजेट उद्या मांडायचं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तर एक मीटिंग आहे, त्यामुळं मी प्रोटोकॉल मोडून माईकच्या आधी खरं मी बोलते आहे, त्यामुळे माईक क्षमा करा. आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मानते. आपण माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि आपल्या समाजाचं जे काही काम असेल ते माझ्या परीने करण्याचा मी 100% प्रयत्न करीन. माझ्या त्या सगळ्याच ताई बऱ्यापैकी ओळखीच्या आहेत, त्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. भावसार समाज ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं भावसार समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान जो आयोजित केलेला आहे
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर अध्यक्ष रोहित कडवळकर, शुभांगीताई बुवा, विजयकुमार पुकाळे, अंबुरे सर, दत्ताअण्णा आणि या संस्थेचे सचिव आकुडे आणि उपस्थित सर्व माझ्या समाज बंधू आणि भगिनी, खरोखर हा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी पहिल्यांदा संस्थेचा मनापासून आभार व्यक्त करतो. पुरस्कार देत असताना सुद्धा पुरस्कार घेणाऱ्यांची जी कामाची पावती असते ती पावती खरोखर ज्येष्ठ संघटनेला चांगल्या पद्धतीने समजतं आणि अशाच संघटनेमार्फत आपला सत्कार होतो, म्हणजे योग्य माणसांची योग्य निवड झाली असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. आपण पाहतो की या ठिकाणी ताईंना जायचं असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, कारण महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून आपण जे बोलले दोन महिला, एकाने आपल्या मुलांना कसं संस्कार दिलं पाहिजे आणि दुसऱ्यांनी संघर्षातून विजय कसा मिळवावं, अशा दोन व्यक्तींना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे. त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की जे पुरस्कार घेतलेले आहेत आणि जे पुरस्कार देणार आहेत हे दोघे सुद्धा आपल्याला एक प्रोत्साहन देणार आहेत. ज्यांना मिळालेलं नाही बक्षीस त्यांना एक आपण प्रोत्साहन द्यायचंय की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. आता सांगत होते की 16व्या वर्षात एखाद्या मुलीचं लग्न होतं हे धोकादायक आहे, परंतु 28-30 वर्षापर्यंत मुलीचं लग्न न करता आई वडिलांनी माझी मुलगी अजून शिकते असं म्हणणं सुद्धा धोक्याचं आहे. म्हणून आपण ज्या वेळेला एखादं काम बघतो त्यावेळेला तुलनात्मक जर आपण विचार केला तर आपला संसार, आपलं कुटुंब कशा पद्धतीने सुरक्षित राहतं याच्यासाठी आपण महिलांनी जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण अनेक वेळेला पाहतो की पुरुषांना काय कळतं तुम्हाला कळत नाही, मुलगी आता शिकत आहे, मुलगी नोकरी करत आहे, आत्ताच नोकरीला लागली. परंतु आता वेळ बदललेली आहे. आपण जर मुलींच्याकडे दुर्लक्ष केलं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे चांगलं घ्यायच्याऐवजी वाईट घेण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. त्यावेळेला प्रत्येक आईची जबाबदारी आहे. वडील नेहमी बाहेर गावी गेले असतात, कामामध्ये गुंतलेले असतात. आईची जबाबदारी आहे की माझी मुलगी नक्की काय बघते, माझी मुलगी नक्की काय शिकते. म्हणून आपण या ठिकाणी माझी विनंती आहे, फक्त आपण समाजातील महिलांना नाही तर आपण हिंदू समाजामध्ये जागृती करण्याची वेळ आहे. आपण सर्व भावसर महिलांनी आपल्या मुलींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपण सुद्धा त्यांच्यासारखं काहीतरी करावं असा प्रयत्न करावा अशी मी इंग्लाचरणी प्रार्थना करतो. आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करून